नवी मुंबई अर्थसंकल्पीय महासभेत नगरसेवक शिरीष पाटील यांनी विविध स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेत प्रशासनाचं लक्ष वेधले. मल्टीपर्पज रूमची गरज, वाढता मालमत्ता कर आणि भूमिपुत्र गाववासियांच्या हक्कांचा मुद्दा त्यांनी सभागृहात जोरदारपणे मांडला. शिरीष पाटील यांनी सांगितले की अनेक ठिकाणी नागरिकांना सार्वजनिक उपक्रमांसाठी मल्टीपर्पज रूमची आवश्यकता भासत आहे. यासोबतच भूमिपुत्र गाववासियांच्या हक्कांबाबतही त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. स्थानिक गावकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवले गेले पाहिजेत, यासाठी ठोस धोरण आखावे अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान 12.5% योजनेसाठी लागू करण्यात आलेल्या कठोर अटी शिथिल करण्याची ही मागणी शिरीष पाटील यांनी अर्थसंकल्पीय सभेत केली. या अटींमुळे अनेक पात्र नागरिकांना लाभ मिळत नाही, त्यामुळे त्या सुलभ करणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. एकूणच विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत शिरीष पाटील यांनी प्रशासनानं त्वरित निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी ठाम मागणी सभागृहात केली. उत्साहाचा सुंदर संदेश देणारा ठरला. नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचा ठरेल असा पूर्ण विश्वास आहे. आपण मला बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद. सन्माननीय शिरीषजी पाटील. सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय आयुक्त व सन्माननीय आमचे सभागृह नेते, सन्माननीय सर्व नगरसेवक व सन्माननीय प्रेक्षकगृह व पत्रकार बंधूंनो, आज 2026-27 हा अर्थसंकल्प परिपूर्ण असा अर्थसंकल्प सभागृह नेते श्री सागरजी नाईक साहेब व आमचे सभापती अशोक पाटील साहेब यांनी जो सादर केला त्यांचे मनपूर्वक असं अभिनंदन. जर ह्या अर्थसंकल्पात जर आपण बघितलं तर आउटगोईंग म्हणजे जर बघितलं तर खूपच माननीय जी आमचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब, राज्याचे वन पर्यावरण मंत्री, यांचे जे ध्येय आहे या नवी मुंबई नगरीला एक परिपक्व असं शहर बनवण्याचं, ते ह्या अर्थसंकल्पात बरेच काही दिसून येत आहे. तसेच संजीवजी नाईक साहेब, आमचे संदीपजी नाईक साहेब, या सर्वांचं या महानगरपालिकेला, या नवी मुंबई शहराला जे काही चांगलं स्वरूप आणण्याचा प्रयत्न आहे ते या अर्थसंकल्पात त्यांनी नमूद केलेलं आहे. परंतु जर का आपण इनकमिंग बघितलं तर आज नवी मुंबईमध्ये एक नगररचना विभाग असा आहे की ज्याच्या माध्यमातून आज या नवी मुंबई महानगरपालिकेला भरपूर असं इन्कमिंग येऊ शकतं. तसंच दुसरा विभाग बघितला तर मालमत्ता कर. या दोन गोष्टी अशा आहेत की या दोन गोष्टी या विभागाचा जर व्यवस्थितपणे जर कारभार जर केला तर आज भरपूर काही असं आपण अचिव्हमेंट करू शकतो. परंतु आज जर ही महानगरपालिका हे नवी मुंबई शहर वसवताना हे आज ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आज आपण या सिडकोने ज्या घेतल्या त्यावेळी आम्हाला जे 12.5% भूखंड दिले गेले या प्रकल्प असताना त्याच्यात असं नमूद केलं होतं की 15% कंपल्सरी कमर्शियल आणि 85% आपल्याला रेसिडेन्शियल असं हे बांधकाम करता येईल. परंतु आज ज्यावेळी हे शहर बसलं त्यावेळी असं नाही की त्या 12.5% फक्त प्रकल्पग्रस्त राहतात. पूर्ण समाज, कुठल्याही जाती धर्माचा हे सर्व लोक राहतात आणि ह्या लोक राहत असताना आज ह्या इमारतीला 20, 25, 30 वर्ष झाली. आज कोपरखैरणे भागामध्ये बघत असाल तर अशा भरपूर दुर्घटना होत आहेत. या आज झाल्या, काल झाल्या आणि पुढेही होणार आहेत. त्याच्याकडे ह्या महानगरपालिकेचे जे नियम आहेत, ज्या अटी आहेत त्या कुठेतरी शिथिल करायला पाहिजे. कारण त्या शिथिल केल्या तर आज जे महानगरपालिकेला जे उत्पन्न आहे, आपण 30 वर्षाचं जे बॉन्डिंग ठेवलेलं आहे की 30 वर्षानंतरच आम्ही परमिशन देऊ. 30 वर्ष जर तुम्ही 25 वर्ष 20 वर्ष त्या टायमाला जर आपण जर बघितलं तर या बेलापूरची रेती आपण यूज करत होतो. या बेलापूरच्या रेती यूज केल्या मला बऱ्याच बिल्डिंग याच्या जीर्ण झालेल्या आहेत, त्या कधीही पडतील. आणि जी कोपरखैरण्यात ज्या दुर्घटना 2 आता लागोपाठ दुर्घटना झाल्या, एक सेक्टर 19 आणि एक सेक्टर 2 दोन्ही माझ्या प्रभागामध्ये आहेत. त्याच्यामुळे ती दुर्घटना टाळायची असेल तर आयुक्त साहेब आपण कुठेतरी या नियमाचा फेरविचार करायला पाहिजे. कारण हा जो विचार आहे तो हा पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे की 12.5% हा कुठलाही असा विशेष हा नियम लागू नाही आहे की 12.5%ला. तर माझं म्हणणं आहे की आणि जर दुसरा एक नियम आपण आहे 6 मीटर आणि 9 मीटर रोडचा. साहेब ज्यावेळी सिडकोनी हे जे भूखंड दिले गेले
आणि त्या सिडकोनी नवी मुंबई ज्या टायमाला हस्तांतरित केली गेली ते रोड फक्त 6 मीटरचेच होते. मग ती चुकी आमची आहे का, प्रकल्पग्रस्तांची आहे का, की लोकांची आहे, की ज्यांनी हे भूखंड घेतले, ज्यांनी हे घरं घेतली? आज 25 वर्षानंतर आज जर बिल्डिंग, आज कोपरखैरण्याची सेक्टर 19ची बिल्डिंग पांडुरंग गुफा म्हणून बिल्डिंग आहे, आज त्यांचे काय गुन्हा आहे की साहेब तिथं 9 मीटर रोड आहे, तिथं 6 मीटर रोड आहे. ज्यावेळी बिल्डिंग बांधायला जातोय आपण महानगरपालिकेमध्ये सुरुवातीला आपण जे नियम बसवले त्याच्यात आपल्याला टेरेस आणि बाल्कनी ही फ्री भेटत होती त्या टायमाला. परंतु आता कुठलंही ते ज्यावेळी आपण डेव्हलपमेंट हे करतो त्यावेळी कुठलंही ते फ्री न करता आपण ते ॲक्च्युअल याच्यामध्ये पकडतोय. त्यामुळे साहेब त्याचा आज जी घरं समजा 300 स्क्वेअर फुटाची होती ती आज 250 स्क्वेअर फुटाची होत आहेत. आणि ह्याचा नुकसान कुठेतरी महानगरपालिकेच्या रेव्हन्यूमध्ये होतोय. कारण आपण कुठेतरी नियमामध्ये शिथिलता आणली तर त्याचा फायदा हा महानगरपालिकेला होऊ शकतो. आणि दुसरं सर आपण सांगायचं जर उदाहरण झालं तर आज आपण ज्यावेळी 15% कमर्शियल दिलं होतं, मग ते आज नवी मुंबई महानगरपालिका का देत नाही? आजच्या घडीला नवी मुंबई महानगरपालिका आपल्याला कमर्शियल हे देत नाही का? तर आज आपल्या हातात काही राहिलंच नाही. जसं आज जर तुम्ही सीसीसाठी जर परमिशन केलं, जर सीसीसाठी परमिशन केलं, सुरुवातीला आपण आपल्या महानगरपालिकेमार्फत त्यांना सीसी भेटायची, परंतु आज महानगरपालिका त्यांना फक्त स्टॅम्प मारून सीसी देते. परंतु महानगरपालिकेच्या हातात आहे काय? आपण जेव्हा ते आपण ऑनलाईन रन करतो साहेब, त्यावेळी ते पुण्याला जाऊन तिथं रन करता करता जर आपण कमर्शियल टाकलं तर ते रिजेक्ट होतोय. जर ते कमर्शियल रिजेक्ट झालं तर मग ही 15% जे आहे ते मग आपण यूज कुठे करणार? आणि त्याचा कुठेतरी फटका हा महानगरपालिकेलाच रेव्हन्यूमध्ये पडतोय. कारण कमर्शियलचे पैसे, कमर्शियलची जी रक्कम येणारी आहे ती महानगरपालिकेला भेटतच नाही आहे. आणि जर नाही भेटलं, जर जास्तीत जास्त काय करतायत तिथं साहेब ऑनलाईनमध्ये की ते मल्टीपर्पज रूम म्हणून तुम्हाला अलॉट करतायत. मल्टीपर्पजच्या रूम अलॉट केल्यामुळे साहेब ते आपलं नुकसान महानगरपालिकेचं आहे. आणि जर नगररचना विभागाने अजूनपर्यंत तरी अपडेट केलेलंच नाही आहे की कमर्शियल ही महानगरपालिका देऊ शकते. का नाही अजून अपडेट केलं? हे नगररचना विभागाला आपण साहेब विचारायला पाहिजे. आज 5 वर्ष जर आपण मगाशी आपण सर्वांनी सांगितलं, मी काय आपल्याला दोष देत नाही किंवा कुणाला प्रशासनाला दोष देत नाही, चुकून राहून गेलं असेल. परंतु माझी आता एक सभागृहाला आपल्याला विनंती आहे की आपण हे तात्काळ साहेब ह्याच्यामध्ये जो दोष आहे जो ऑनलाईनचा दोष दुरुस्त करून या महानगरपालिकेला कुठेतरी एक फायदा करून द्यावा. साहेब दुसरं स्तोत्र आहे हे मालमत्ता करायचं. साहेब मालमत्ता कर करत असताना आज ज्यांच्या जीवावर ही नवी मुंबई महानगरपालिकेला आहे, जे प्रकल्पग्रस्त ज्यांची घरं गावठांमध्ये आहेत, ज्यांच्या घरपट्ट्या, ज्यांच्या प्रॉपर्टी टॅक्स वर्षानुवर्ष आहेत, आज जर त्या घराचं जर 2 घर करायचं झालं तर महानगरपालिका करायला तयार नाही आहेत. का? तर सांगतात रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन तर बंद आहे, मग करणार कुठून? जर 2 भावांचं भांडणं होत आहेत आणि या 2 भावांच्या भांडणामध्ये सर साहेब आपण प्रॉपर्टी टॅक्स जर महानगरपालिकेने, जसं आपण वार्षिक अधिवेशनला जेव्हा आपण आमचे भाग्यविधाते साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि तुमच्या समोर ज्यावेळी मिटिंग झाली त्याही वेळेला हा विषय निघाला होता. आपण त्यावेळी आश्वासित केलं होतं की आम्ही याचं करू. कारण साहेब जर सेपरेट झालं तर साहेब त्यावेळी तुमचे जे महानगरपालिका चार्जेस आहेत ते त्यांना लागू होतात आणि ते भरायला तयार आहेत. जर ते भरायला तयार असतील तर त्यांना प्रॉपर्टी टॅक्स का सेपरेट करू देत नाही? हाही विनंती आहे. आणि दुसरं सर, ज्यांच्या महानगरपालिकेने जर तुमचे आत्ता प्रॉपर्टी टॅक्स बंद झालेत पण ह्या अगोदर ज्यांनी प्रॉपर्टी टॅक्स काढलेत त्यांच्या वारसानं प्रॉपर्टी टॅक्स हस्तांतर करायला काहीच हरकत नाही आहे. कारण ते प्रॉपर्टी टॅक्स हस्तांतर केलं तुमचंच साहेब महानगरपालिकेचं म्हणजे आपलं सर्वांचं साहेब त्याच्यात हित आहे की त्याच्यामधून उत्पन्न निर्माण होऊन ते अमाऊंट, ते पैसे आपण कुठेतरी चांगल्या कामासाठी यूज करू शकतो. तर माझी सभागृहाला एक विनंती आहे साहेब, ह्या प्रकल्पग्रस्त या गाववाल्यांचं साहेब एक, कारण असं नाही म्हणत आहे की मी गाववाले साहेब, भरपूर जणांनी घर घेतलेले आहेत, कुठल्याही समाजाचा असू देतो, परंतु ज्याची प्रॉपर्टी टॅक्स आहे सध्या अस्तित्वात त्याची तुम्ही नवीन देऊ नका, अगर नका देऊ, तो तुमचा म्हणजे तुमचा निर्णय असेल. ते नंतर आपण जे हायकोर्टाचा वगैरे डिसिजन ते नंतर, पण ज्यांच्या आत्ता सध्या घर प्रॉपर्टी टॅक्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टी टॅक्स जर नावावर करून दिलं तर एक चांगला लोकांमध्ये एक संदेश जाईल. आणि पुन्हा एकदा मला जे इथं जी संधी दिली त्याबद्दल महापौर मॅडम आपले हार्दिक आभार.